पुरणाची पोळी आजी कर ना पुरणाची हो पोळी. मी करणार आहे पुरणाची पोळी. माऊला खूप आवडते, माऊला आवडते, माझ्या नातवाला आवडते. त्यांच्यासाठी माझं नेहमी महिन्यातनं एकदा दोनदा तरी पुरण करते पोरांसाठी. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं आमच्या आजी नातीच्या किचन मध्ये मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर पुरणपोळी आता कशी करायची आहे ते दाखवतीये. माऊसाठी अगदी मऊ लुसलुशीत आणि टंब फुगलेली तिला पुरणपोळी खूप आवडते. बटाट्यासोबत आवडते. तर चला आता आपण पुरणपोळी करायला घेऊ. आता आपण पुरणपोळीसाठी काय लागतं ते बघू. इथं मी डाळ घेतली आहे, गूळ आहे. आता जेवढी डाळ घेतली ना तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे हे प्रमाण व्यवस्थित होतं, घट्टही होत नाही आणि पातळही होत नाही. तर आता आपण डाळ धुवून शिजायला टाकू. हे पाव किलो डाळीपासनं त्याचं अर्धा किलोचं पुरण तयार होतं, कारण पाव किलो डाळ आणि पाव किलोच गूळ आहे. तर दोन्ही मिळून आपला अर्धा किलोचं प्रमाण छान तयार होतं. आता ही डाळ आपण धुवून घेऊ. आता इथं डाळ छान स्वच्छ धुवून झालेली आहे. तर आपण डाळ धुतल्यानंतर पाणी किती टाकायचं ते सांगते. आता ह्याच्यात आपल्याला कडाची आमटी करायची आहे. तर डाळ आहे ना ते बुडल ना त्याच्यात जरा जास्त पाणी टाकायचं, आणि कटाच्या आमटीसाठी आपल्याला त्याचं पाणी लागतं, म्हणून इथं डाळ थोडं पाणी जास्त टाकायचं. डाळ शिजवून पाणी कटाच्या आमटीला येतं. आता हे बघा एवढं पाणी घेतलं मी. आपण नेहमी 4 बोटं घेतो, 4 बोटापेक्षा हे जास्त आपण प्रमाण घेतलं आहे. तर ह्याच्यात आपण घालणार आहे तेल. तेलामुळं ओतू जात नाही, आणि त्याचं झाकण आहे, त्या झाकणाच्या रिंगला पण आपण तेल लावून घेऊ, म्हणजे डाळ ओतू जात नाही. सगळीकडनं तेल लावून घ्यायचं. आता ह्याच्या आपण 4 शिट्ट्या काढून घेणार. 4 शिट्ट्या झाल्या की थोडा गॅस बारीक करायचा, 1 ते 2 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं, म्हणजे डाळ छान सगळीकडनं शिजून निघते. आता इथं आपली पुरणाची डाळ छान शिजून झालेली आहे. आपण रिंगाला तेल लावल्यामुळं अजिबात ओतू गेलेलं नाही आहे. आता डाळ शिजली की नाही बघू आपण. तर डाळ कशी शिजली बघायची. असं केलं की पूर्ण हे आपली छान डाळ शिजून झाली आहे. तर आपल्या ह्याच्यात हळद टाकायची राहिली होती, तर मी थोडीशी हळद टाकून घेते, आणि एक उकळी आणून ह्याचं आपण कडाचं आमटी पाणी काढून घेऊ. हळदीमुळं चांगला कलर आला होता. तर ही डाळ आपण आता चाळणीमध्ये निथळायला ठेवू. नंतर आपण ह्याला चटका देणार आहे गूळ घालून. किती कलर छान दिसतोय बघा. आता हे आपलं कडाच्या आमटीचं पाणी आपण काढून घेतलं आहे. ही छान डाळ मोकळी झाली आहे. हे पाणी बघा सगळं निथळलेलं आहे, चाळणीत काही नाही आहे. तर आता हीच डाळ आपण ह्याच्यात पूर्णाचा चटका देणार आहे ह्यालाच कुकरमध्येच. किती छान डाळ शिजली आहे बघा. आता हे चांगलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे कडाच्या आमटीचं. तर ही डाळ बघा कशी शिजली आहे. त्याच्यात आपण टाकणार आहे मापाने गूळ घेतला, तर जेवढी डाळ तेवढाच गूळ. तर आता हा गूळ ह्याच्यात टाकू. तर हे डाळ आणि गूळ एकत्र शिजून घ्या. काही काहींना काय असतं, ही डाळ टाकली ना की ती आधी मोकळी करतात, वाटून घेतात, नंतर गूळ टाकतात. पण मला हेच पुरण छान वाटतं की डाळ आणि ते गूळ पुन्हा एकत्र छान शिजवलेला. तर ह्याला एक 5 मिनटं आपण पुरणाला चटका देऊन घेऊ. आपण जो गूळ घातला होता ते 5 मिनटं झाल्यानंतर असा चांगला चटचटायला लागला आहे. ह्याला म्हणतात पुरणाला चटका दिला. असं खूप छान हे बघा गूळ सगळा विरघळलेला आहे. आपलं पुरण पण छान झालेलं आहे. सुंठ पावडर आहे ही. गूळ म्हणला की सुंठ पावडर लागते. त्याच्यानंतर ही वेलची पावडर आहे, आणि शेवटी टाकणार आहे आपण जायफळ. जायफळचा वास जातो म्हणून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. खमंग वास दरवळतो आहे. सुंठ, वेलची आणि जायफळ खूप छान वास येतो ह्याचा. आता इथं आपलं हे पुरण तयार झालं आहे. आता आमच्या घरात सगळे बाबा म्हणतात, मी पण त्यांना बाबाच म्हणते. तर आता हे बाबा पुरण वाटून देणार आहेत, मला खूप मदत करतात. बाबांची भरपूर मदत होती. आता ते पुरण कसं वाटतात ते दाखवते. माझ्यापेक्षा पटकन वाटतात ते, मला वेळ लागतो. पुरण छान शिजलेलं आहे. आता गरम गरम पुरण वाटायला घेतलेलं आहे. गरम पुरण असताना वाटून घेतल्यानंतर ते लवकर वाटलं जातं. पुरण वाटून झालेलं आहे, छान वाटलं गेलं आहे. बघा एकसारखं पुरण आपलं वाटून झालं आहे. एकदम मऊसूत पुरण झालेलं आहे, आणि हेच काम महत्त्वाचं असतं. ते काम मला ते करू लागतात. आपलं पुरण तयार करून झालेलं आहे. आता कणिक कशी भिजवायची आहे ते आता भिजवायला घेऊ आपण.
चाळून घेतलेले गव्हाचं पीठ आहे, ते सुजी चाळणीने चाळलंय. थोडंसं मीठ जास्त टाकायचं आपलं, रोजच्या पोळीपेक्षा ह्याला थोडंसं मीठ जास्त टाकायचं आहे. आणि हे आपण आता भिजवून घेऊ. हे मीठ चांगलं पिठाला लागलं पाहिजे, म्हणजे सगळीकडं मीठ लागतं ते. आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही टाकायचं, आपल्याला सैलच कणिक करायचे, पण ते थोडं थोडं पाणी टाकत करायचे. चला, इथं आता पोळीसाठी कणिक भिजून झाली. कशी भिजवली ते बघा. थोडं थोडं पाणी टाकून हे इतपत पातळ करायचे कणिक, जास्त घट्टही नाही, जास्त असा उंडा छान आला पाहिजे. ही आपली आता कणिक भिजून झाली आहे. चला, आता इथं पुरणपोळीची सगळी तयारी झालेली आहे. कणिक भिजवायची कशी ते दाखवलं, पुरण झालं आहे. आता पोळी कशी लाटायची ते दाखवणार आहे. आपण भिजत ठेवलेली कणिक ही अशी झाली आहे. त्याला पुन्हा आपण तेलाचा हात लावून घेऊ, एकसारखं करून घेऊ ती कणिक. किती छान कणिक झाली आपली. ह्याला तुम्ही जेवढं मळून मळून घेताल ना, तेवढी पोळी खूप छान होते. ही छान कणिक तयार झाली. आपण उंडा घेऊया. कणिक नेहमी थोडी घ्यायची, पुरण खूप घालायचं, म्हणजे ती पोळी छान लागते खायला. ह्याला पीठ लावून घेऊ, म्हणजे चिटकणार नाही. अशी पारी करून घ्यायची फक्त अंगठ्याने, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. हे एवढी करायची आपली. आता त्याच्यात पुरण घालूया आपण. आता पुन्हा त्या पद्धतीने आपण केलं तर त्याच पद्धतीने फक्त अंगठ्याने प्रेस करायचं, असं त्याचं गोल गोल. आता उंडा तयार झालेला आहे. आता आपण हा लाटायला घेऊ. असं लाटत लाटत हलक्या हाताने लाटायची, घाई करायची नाही. दुसरी बाजू करा, कडेकडेने लाटत जायचं, मध्ये आपोआप पातळ होते पोळी. बघा, ही छान लाटून झाली आपली, एकसारखी झाली आहे, जाड नाही पातळ नाही. आता पोळी भाजून घेऊया. पहिली बाजू कधी उलटण्याने नाही करायचं, कारण ते फुटते उलटण्याने केलं की. काय दिसते पोळी बघा, भाजत आलं. आपण ह्याला तेल सोडणार आहे. तुम्ही आत्ता तूप लावलं तरी चालतं, किंवा खाताना दिलं तरी चालतं. आत्ता जर तूप लावलं ना की त्या पोळ्या एकमेकाला चिटकतात, तर खाताना दिलेलं चांगलं. मी आता तेल लावलं ह्याला. बघा, छान झाली आहे. सुवास तर एवढा दळवतोय, ते अगदी वेलची पावडर, जायफळ आणि आपली सुंठ पावडर, त्याच्यामुळे इतका त्याचा खमंग सुवास दरवळतोय पुरणपोळीचा. आता आमच्या माऊला गरम गरम पोळी आणि बटाटा भाजी, नातू एक, त्यालाही खूप आवडते. अगं थांब 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 थांब, तुपाची धार राहिली ना, तुला खूप आवडतं ना तू पोळीवर. गरम आहे ना. तू बोलत बस, मी माझी खाते. तर आता ही पुरणपोळी माऊ काय ऐकणार नाही आणि थांबणार पण नाही आहे. ती काय आता बोलणार पण नाही आहे. तिचं काम चालू झालं आहे. तुम्हाला जर ही पुरणपोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, असे सिद्धीचे कारण. पुरणपोळी गरम गरम, बटाटा भाजी. बाय.